नमस्कार. सर्वांना आवडेल अशी चमचमीत व्हेज बिर्याणी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. किती डिलिशियस आणि सुंदर झाली आहे. यासाठी इथे साहित्य लागणार आहे: 1 वाटी वाटाणा, 1 बटाटा, 1 टोमॅटो, 3 मिरची, 6 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, फुलकोबी, 2 कांदे, पनीर. यासाठी आपण अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे. मग मी सर्व भाज्यांचे स्लाइस करून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. सर्वात आधी कढईमध्ये मी 4 मोठे चमचे तेल घेतला आहे. गरम झाल्यावर आधी आपण पनीर तळून घेऊया. पनीर छान तळून घेतले आहे. नंतर 1 बारीक चिरलेला कांदा आपण ब्राऊन तळून घेऊया. मग इथे काही खडे मसाले ॲड करून घेऊ. यामध्ये मी फोडणीसाठी कांदा, मिरची, लसूण पेस्ट, टोमॅटो चांगला परतून घेतला आहे. मग यामध्ये टाकणार आहे बटाटा आणि कोबीचे काप. चांगले मिक्स करून घेऊया. कढईवर झाकण ठेवून स्लो गॅसवर 5 मिनिट शिजायला ठेवू. आता यामध्ये 1 चमचा तिखट, पाऊण चमचा मीठ, थोडी हळद, 1 चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा व्हेज बिर्याणी मसाला, अर्धा चमचा पावभाजी मसाला. पावभाजी मसाल्यामुळे छान चव येते. आता मी इथे वाटाणे टाकून घेतले. सर्व मसाले टाकून चांगले परतून घेऊया. नंतर दही घालून 5 मिनिट सर्व भाज्या कुक करूया. जास्त ओव्हर कुक करायच्या नाही आहेत आपल्याला भाज्या. बघू शकता छान आपल्या भाज्या शिजत आल्या आहेत. आता आपण व्हेज बिर्याणीचा भात कसा शिजवायचा ते बघूया. पातेल्यात 3 ग्लास पाणी गरम करूया. यात 1 चमचा तेल, थोडे खडे मसाले घालूया. पाणी उकळल्यावर इथे बासमती तांदूळ घालूया. स्वच्छ धुवून घेतले आहेत बासमती तांदूळ. तांदूळ छान शिजत आले. आता थोडे मीठ यामध्ये घालूया. आता आपला भात बिर्याणीसाठी परफेक्ट शिजला आहे. त्याला चाळणीत टाकूया. भात छान मोकळा झाला आहे. आता आपल्या भाज्या छान कुक झाल्या आहेत. त्यात पनीरचे तुकडे टाकूया. नंतर हा शिजलेला भात व्यवस्थित लेयर करूया. त्यावर कोथिंबीर, तळलेला कांदा, 2 चमचे तूप, 2 मोठे चमचे मी यामध्ये तांदूळ उकळलेले पाणी वापरले आहे. आता आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट स्लो फ्लेमवर ठेवूया. झाले आहेत 7 मिनिट. आता चेक करूया. बघा आपली व्हेज बिर्याणी किती छान तयार झाली आहे. एकदम परफेक्ट. किती मस्त दिसत आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.